वसुंधरा 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 नमस्कार मंडळी, मी आज आलेलो आहे चौल रेवदंडा येथे. तर आज आहेत शिडांच्या होड्याच्या स्पर्धा. तर पाहूया बाजी कोण मारते. पण माझा सपोर्ट असणार आहे वसुंधराला, कारण ही वसुंधरा होडी माझ्या गावची आहे, माझ्या पाड्याची आहे, माझ्या कोळीवाड्याची आहे. तर बोला आई माऊलीचा. तर आपण याबद्दल काही दोन शब्द दादांकडून ऐकून घेऊया. दादा, किती वर्ष झाले हा पारंपरिक सण साजरा होतोय? हा पारंपरिक म्हणजे मला वाटतं साधारण तीन पिढ्या चालू आहे. पहिला आपण रेवदंड्यामध्ये शर्यत घ्यायचो शिडवाल्यांची. 3 पिढ्या म्हणजे किती वर्ष अंदाजे? अंदाजे 50 वर्ष झाली असतील. 50 वर्ष, 60 वर्ष झाली असतील, मोर दॅन 50. आणि हा आपण पहिला रेवदंड्यात साजरा करायचो. रेवदंड्यातली नंतर लोकांची थोडी संख्या कमी झाल्यानंतर आग्राव हा मोठा कोळीवाडा आहे, तर आता आग्राव लोक ही सगळा स्पर्धा आयोजन करतात. ओके, बरेच आहे. कारण बघा, बक्षीस बघायला गेलं तर खूप छोटं बक्षीस आहे. 1 लाख म्हणजे एवढी मोठी रक्कम नाहीये. पण ही परंपरा हे कोळी लोक, आम्ही कोळी लोक जोपासतोय. आणि आता शीड बांधलं जाणार आहे. थोड्याच वेळात स्पर्धा सुरू होणार आहे. तर कुठेही जाऊ नका, व्लॉग पूर्ण बघा. मी व्लॉग जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेन. बोला पुढे, बोला दादा, बोला. काय आपल्या हे रेवदंड्यामधून ही एकच रेवदंड्या चौलमधून आपण ही एकच खर्चिक बाजार आहे आणि याला मॅन पॉवर लागतं. एवढी मॅन पॉवर नसल्यामुळे आपण चौल रेवदंड्यामधून ही एकच वसुंधरा बोट काढत आहोत. ओके, तरी अंदाजे किती बोटी असतील या स्पर्धेला? 8 ते 9 असतात. 8 ते 9 बोटी आहेत. पण तुम्ही याच्या आधी कधी नंबर मारला होता? या अगोदर आमची एक मारलेली आहे. आमचे सागर कन्या म्हणून महेश भाजी पाटील ओके, यांची बोट असायची. ती आता जुनी झाल्यामुळे आपण ही नवीन 4 वर्षापूर्वी दुसरी नौका बांधलेली, खास स्पर्धेसाठी, स्पेशली स्पर्धेसाठी बांधलेली आहे. अच्छा, तर ही बोट बघताय तुम्ही, ही स्पेशली स्पर्धेसाठी बांधलेली आहे. अंदाजे काय खर्च असतो एका बोटीला? एका बोटीला आता 4-5 लाखाचा खर्च असतो. 5 लाखाचा पण खर्च. या पैशापेक्षा मॅन पॉवर खूप महत्वाची आहे, बरोबर. जी आज मिळत नाहीये. कारण काळानुसार, वेळेनुसार मुलं जे जॉबला जातात मुंबई ठिकाणी, मग त्याच्यामुळे मॅन पॉवर जी आहे, म्हणजे जो खरा कोळी आहे, म्हणजे जो नाखवा आहे, तो भेटत नाही आपल्या बोट चालवण्यासाठी किंवा शीड ओढण्यासाठी. बरोबर. तर मी आजच्या पिढीला एक संदेश देईन, तुम्ही कुठेही असाल, फक्त या सणासाठी एक वेळ काढा आणि ही परंपरा जोपासा, एवढंच म्हणेन. तर ही आपली बोट असणार आहे. बघा, ही आपली बोट आहे. इथे मी या बोटीमध्ये प्रस्थान होणार आहे. रेवदंडा मधला कोळीवाडीची ही बोट आहे आणि माझ्या गावकरीची बोट आहे. मी या बोटीमध्ये आता जाणार आहे. आपण आता थोड्याच वेळात निघणार आहोत, बोटीतून निघणार आहे. तर काय म्हणाल? कोळ्यांचा पारंपरिक सण आहे आणि हा जाम उत्साहाने साजरा केला जातोय. आम्ही दरवर्षी गुढीपाडवा झाल्यानंतर या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो आणि सिद्धेश आलेला आहे. आज खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही. यस यस यस, खूप एन्जॉय होणार आहे आज. तुम्ही काय म्हणाल? आमचा हा पारंपरिक कोळी लोकांचा हा सण, आग्राव शिडोड्यांची स्पर्धा, त्यासाठी पार्टिसिपेट करण्यासाठी खूप साऱ्या बोटी इथे येत आहेत. आपला सपोर्ट कोणाला? वसुंधरा स्पर्धेची बोट आहे ही आणि ही आता सज्ज होत आहे स्पर्धेसाठी. डीजे ऑपरेटर त्यांची तयारी करत आहेत. फुल धमाल मस्ती होणार आज. श्री विघ्नहर्ता मित्रमंडळ रेवदंडा मधला कोळीवाडा सज्ज झालेले आहेत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेसाठी. या वेळेला उत्साहात आता आपला परत बोट निघालेली आहे दरवर्षाप्रमाणे आणि आपण वसुंधराला चेरअप करायला निघालेलो आणि आपण एन्जॉय करायची आहे, फुल धमाल करायची आहे आणि अशीच रेग्युलर धमाल करत कंटिन्यू आपली ही शर्यत पार पाडायची आहे. तर बोला आई माऊलीचा, आई माऊलीचा, येलकोट येलकोट, जय मल्हार, येलकोट येलकोट, जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया. आमचा सपोर्ट कोणाला? वसुंधरा बोटीला. आपला सपोर्ट कोणाला? वसुंधरा बोटीला. आपला सपोर्ट कोणाला? वसुंधरा बोटीला. येलकोट येलकोट, जय मल्हार, येलकोट येलकोट, जय मल्हार. आई माऊलीचा, उदा उदा, आई माऊलीचा, उदा उदा. दा दा दा.
वीराला जायाचा होडीत जायाचा सपोर्ट कराचा वसुंधरा होडीला सपोर्ट कराचा आपल्या वसुंधरा होडीला.
तर मंडळी अशा प्रकारे आपण आपला शिडांच्या होडीचा ब्लॉग तर पहिला नंबर आलेला आहे आग्रावच्या हिरावतीचा, दुसरा नंबर आलेला आहे आग्रावच्याच हिरकणीचा आणि तिसरा नंबर राहत आहे कोरलईच्या कमलावतीचा. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असाच सण साजरा करत राहा आणि आपला आनंद वाटत राहा. चला आई माऊलीचा उदो उदो. आणि आपला हा कधीच्या काळी काढलेला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.